श्रीकांत शिंदेंना निवेदन द्यायला 4 मजले चढून आले आणि 78 वर्षीय वृद्धाचं कार्यक्रमाच्या ठिकाणीच निधन झालं. वडील होते सोबत. तिथे गेल्यानंतर त्यांना अचानकपणे छातीत दुखू लागला आणि त्यांना अटॅक आल्यासारखं झालं. तिथून डायरेक्ट दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टरांनी PCR वगैरे दिला, पण ते काही रिकवर झालं नाही. त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. रसूल सय्यद या 78 वर्षीय वृद्धाचा मुलगा केज तालुक्यातल्या मांजरा धरणात बुडून दगावला. याच प्रकरणात आपल्याला शासनाच्या स्तरावर मदत मिळावी म्हणून ते नेते पुढाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन मदतीसाठी याचना करत होते. असंच श्रीकांत शिंदे मराठवाडा दौऱ्यावर असताना रसूल सय्यद त्यांच्या भेटीसाठी निघाले, पण दुर्दैवानं त्यांचा हा प्रयत्न शेवटचा ठरला. बीडमध्ये नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज 29 मे रोजी श्रीकांत शिंदे बीडच्या केज मध्ये होते. सकाळी त्यांचा नियोजित कार्यक्रम सुरू झाला आणि ही माहिती मिळाल्यानंतर 78 वर्षांचे वृद्ध आजोबा त्यांच्या भेटीसाठी निघाले. केज शहरातल्या हॉटेल अर्जुन मध्ये आयोजित शिवसंवाद कार्यक्रमाच्या ठिकाणी रसूल सय्यद पोहोचले. खासदार श्रीकांत शिंदेंना निवेदन देण्यासाठी ते या हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलच्या 4थ्या मजल्यावर कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे हॉटेलचे 4 मजले चढून पायऱ्या चढून ते वर गेले, पण तिथंच त्यांना भोवळ आली. उपस्थित लोकांनी लगेचच केजमधील विघ्नहर्ता खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं, पण डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलंय. या वृद्धाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल डॉक्टर काय म्हणालेत ते ऐका. उष्माघात असल्याचा प्रकार वाटत नाही. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यासारखं वाटत होता, कारण की पेशंटला जी हिस्ट्री सांगितली त्यांच्या सोबत त्या पेशंटला घाम आला, सगळ्या छातीला पकडून पेशंट बेशुद्ध. ही घटना रसूल सय्यद यांच्या मुलांना कळली तेव्हा ते बापासाठी धावले, पण तोपर्यंत रसूल सय्यद यांचा मृत्यू झालेला होता. या घटनेबद्दल बोलताना रसूल सय्यद यांचा दुसरा मुलगा पाशा सय्यद हे धाय मोकलून रडलेत. 10 जूनला माझा भाऊ वारला होता पाण्यात बुडून धनेगाव डॅम मध्ये. मग त्यासाठी काही आर्थिक मदत मिळेल किंवा काही मंत्री साहेब येणार आहेत, श्रीकांत दादा येणार आहेत, या उद्देशाने आम्ही काही आर्थिक मदत मिळेल म्हणून त्यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो होतो. भाऊजाई होती, तिचे लेकरं होते, वडील होते सोबत. तिथे गेल्यानंतर त्यांना अचानकपणे छातीत दुखू लागला आणि त्यांना अटॅक आल्यासारखं झालं. तिथून डायरेक्ट दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टरांनी PCR वगैरे दिला, पण ते काही रिकवर झालं नाही. त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. वडिलांनी आम्हाला 3 भाऊ होतो आम्ही. वडिलांनी आम्हाला लहानपणापासून भाजीपाला विकून म्हणजे हे केलेलं, लहानाचं मोठं केलेलं. आणि जो भाऊ वारला तो बांधकाम कामगार होता, पण त्याच्या कुटुंबावर हे म्हणजे दुःखाचा जो डोंगर कोसळला होता. त्या उद्देशाने आम्ही भेट घेण्यासाठी गेलो होतो साहेबांची, पण तिथेच हा प्रकार घडला. आणि आज वडील सुद्धा नाही आहेत आणि भाऊ सुद्धा नाही नव्हते आलेले. पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि निवेदन देणारच होतो. ते आल्यानंतर पण त्याआधी हे प्रसंग घडून हो, जिल्हा अध्यक्ष मुळीक साहेब आणि इतर कर्मचारी डॉक्टर थोरात साहेब ते आता आमच्याशी चर्चा करून गेले आणि त्यांनी आम्हाला जी काही मदत होईल ती आमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करू. श्रीकांत दादांनी तसं आम्हाला सांगितलेलं आहे असं कळवलं. काही दिवसांपूर्वीच रसूल सय्यद यांच्या मुलाचा केज तालुक्यातल्या धनेगाव मध्ये असणाऱ्या मांजरा धरणात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शासन स्तरावर मदत मिळावी या मागणीचं निवेदन घेऊन ते श्रीकांत शिंदेंना भेटण्यासाठी आले होते, पण नियतीनं वेगळाच घाला घातला आणि आता सय्यद कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची माहिती मिळताच खासदार श्रीकांत शिंदे हे निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल सय्यद यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले. मृत रसूल सय्यद यांच्या कुटुंबाचं सांत्वन करून श्रीकांत शिंदे यांनी त्यांना आधार दिलाय. यावेळेला मंत्री भरत गोगावले हे सुद्धा उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांच्याकडून
5 लाख रुपयांची आर्थिक मदत सय्यद कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. पण एकाच वेळी आधी मुलगा आणि आता बाप गेल्यानं या सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बीडहून विनोद जिरे, लोकमत.